फायनान्स कर्मचाऱ्याकडून विधवा सून घेत होती शरीरसुख. पुढे घडले भयंकर नांदेडमधील सत्य घटना. तिचा विवाह झाला, पण पती दारूच्या आहारी गेल्याने तिला काही सुख मिळाले नाही. त्यातच तिच्या पतीचे निधन झाले. आता ती सासूच्या आधारावर जगू लागली. सासू नोकरी करून सुनेचाही सांभाळ करत होती. दोघे एकमेकींचा आधार होत्या. पण शरीरसुखाला आसुसलेल्या सुनेने गल्लीत नेहमी येणाऱ्या एका तरुणाशी सूत जमवले. आता तो रोज तिच्या घरी येऊ लागला आणि शरीरसुखाची देवाणघेवाण सुरू झाली. पण हे फार काळ लपून राहिले नव्हते. सुनेच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली तशी सासू चिडली. तिने सुनेला चांगलेच खडसावले आणि वाईट न वागण्याचा सल्ला दिला. काही दिवस निघून गेले आणि अचानक सासू बेपत्ता झाली. तिचे काय झाले काही कळायला मार्ग नव्हता. पण एक दिवस सर्व खुलासा झाला. अनेक धक्कादायक प्रकरण आणि सत्य उघडकीस आले. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नांदेड जिल्ह्यातील हादगाव शहरातील गौतम नगर येथे कमलाबाई गंगाधर क्षीरसागर या राहतात. त्या तहसील कार्यालयामध्ये सेविका या पदावर कार्यरत होत्या. कमल मावशीचा स्वभाव अगदी शांतताप्रिय होता. ऑफिसमध्ये आलेल्या प्रत्येक माणसांशी गोड बोलून कामे करत असायची. कोणी संतापले तर त्याला समजावून सांगत असल्यामुळे कमला मावशी यांच्याबद्दल अनेकाच्या तोंडातून स्तुतीपूर्ण शब्द निघत असे. कमला मावशीला एकुलता एक मुलगा होता. त्याचे लग्नही झाले होते. त्यामुळे घरी कमलाबाई, मुलगा नागेश आणि सून सुनीता असा त्यांचा सुखमय परिवार. कमलाबाईच्या मुलाला दारूचे व्यसन होते. लाडाने वाढवलेल्या मुलाला कमलाबाईने खूप समजावून सांगितले, दारू पिऊ नको. मात्र नागेश काही दारू पिणे सोडत नव्हता. शेवटी घराची सर्व जबाबदारी कमलाबाईवर होती. तरीही कमलाबाई संसाराचा गाडा पुढे नेत होती. मुलगा नागेश आता रोजच दारू पिऊन घरी धिंगाणा घालत असे. तरी कमलाबाई नागेशचा त्रास सहन करत असे. कारण आज ना उद्या नागेश दारू सोडेल आणि सुधारेल याच आशेवर कमलाबाई दिवस काढत होते. मुलगा नागेशने दारू पिण्याचा कहरच केला होता. अति दारू प्रश्नाने नागेश आजारी पडला. बिचारी कमलाबाई नागेशला दवाखान्यामध्ये घेऊन गेली. त्याला डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितले की नागेशने खूप दारू पिली आहे. त्याने दारू नाही सोडली तर जगणे अवघड आहे. त्यानंतर मात्र काही दिवस नागेशने दारू सोडली, पण पुन्हा त्याचे दारू पिणे सुरू झाले आणि तो पुन्हा आजारी पडला. आता तर त्याची अवस्था खूपच बिकट झाली होती. त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये दारूचा शिरकाव झाला होता. तरी कमलाबाई नागेशला घेऊन दवाखाने फिरू लागली. मात्र आता खूप वेळ झालेला होता. अखेर नागेशचा मृत्यू झाला. आई कमलाबाई दुःखात बुडाली. नागेश गेला, आता आपण कोणासाठी जगावं असं कमलाबाईला वाटत होतं. मात्र खचून न जाता मुलाचे दुःख पोटाशी बाळगून नागेशची विधवा पत्नी सुनीताला आपल्यासोबत घेऊन कमलाबाईने संसाराचा गाडा हाकण्यास सुरुवात केली. कमलाबाई दररोज हादगाव येथील तहसील कार्यालयामध्ये कामकाजाला जात असे आणि सून सुनीता ही घरकाम करत एकटीच राहत असे. नागेशला जाऊन साधारणपणे 1 महिना लोटला होता. मात्र आई कमलाबाईला नागेश जाण्याचे दुःख झाले, तसे सून सुनीताला नव्हते. दारुड्या नवऱ्याची किटकिट गेल्यापासून सुनीता मस्त राहू लागली. चांगल्या साड्या घालून सर्वत्र मिरवत होते. एवढेच नाही तर कोणत्याही अनोळखी परपुरुषासोबत गप्पा मारू लागले होते. ऑफिसचे कामकाज संपून कमलाबाई घरी येत असत तेव्हा सुनीता कोणा तरी पुरुषासोबत बोलत असल्याचे दिसून येत होते. त्यावरून सासू कमलाबाईने सांगितले की अगं कोणाशीही बोलू नको, जग फार वाईट आहे. बाई माणसाने बाईसारखं वागावं. मात्र कमलाबाईच्या बोलण्याकडे सुनीता लक्ष देत नव्हते. सासू कामावर गेली की सुनीता पुरुषांवर नजर फिरवत होते. अशातच दररोज फायनान्स कंपनीच्या वसुलीसाठी परमेश्वर वानखेडे हा गल्लीमध्ये येत असायचा. सुनीता आणि परमेश्वरच्या रोजच नजरेला नजर भिडत असत. ती नजरेला नजर देते म्हटल्यावर त्याने पुढचे पाऊल टाकले. तिच्याशी ओळख करून घेतली. आता दोघांची ओळख झाली होती. हळूहळू ओळख वाढत गेली. ती एकटीच घरात असल्याचे माहिती झाल्याने परमेश्वर आता तिच्या घरामध्ये जाऊन बसू लागला.
सुनीताने परमेश्वरशी अगदी जवळीकता साधली होती आणि एकांताच्या क्षणी त्याच्या हवाली आपला देह केला होता. तर्णाबांड देह मिठीत येताच परमेश्वर मागे हटला नव्हता. तो तिच्या देहाचा मनसोक्तपणे उपभोग घेऊ लागला. आता रोजच दिवसाची रात्र होऊ लागली. सुनीता आणि परमेश्वरच्या इश्काचा रंग उडू लागला. याचा थांग पत्ता तिच्या सासू कमलाबाईला लागला नव्हता. दिवसामागून दिवस जात होते. कमलाबाई नित्याचे काम करत होत्या, तर सुनीता बिनधास्त परमेश्वर सोबत काम क्रीडा करून मजा मारत होते. पण दिवसाचा हा कामुक खेळ शेजार पाजारच्या लोकांच्या लक्षात येणार नाही असे कसे होईल? काही दिवसातच या प्रकरणाची कुजबूज सुरू झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी कमलाबाईच्या कानावर खबर पडली की तिची सून सुनीता फायनान्सवाल्यासोबत रोज घरामध्ये दार बंद करून बसत असते. हे ऐकून कमलाबाई चिडली. सुनीताला वाटले होते आपल्याकडे कोणीही पाहत नसावे, परंतु लोकांच्या नजरा अधिक असतात. त्यामुळे लोकांनी कमलाबाईला पक्की माहिती दिली की रोज फायनान्सवाला परमेश्वर घरी जातो. आता मात्र कमलाबाईच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. घरी जाऊन तिने सुनीताला जाब विचारला, काय ग सुनीता, तुझे आणि फायनान्सवाल्या परमेश्वरचे काय चालू आहे? काही नाही, फक्त माहिती देत होते, बाकी काही नाही, अशी ओढवाओढवीची उत्तरे सुनीता देत होती. पण कमलाबाईने सुनीताला समजावून सांगितले की आमचा परिवार खूप चांगला आहे. तू फक्त आमची इज्जत जाऊ देऊ नकोस, तू वाईट वागू नकोस. त्यानंतर सुनीताने परमेश्वरला सांगितले की माझ्या सासूला आपल्यावर संशय येत आहे, जरा जपून. पण परमेश्वरला तिच्या शरीराची चटक लागली होती. तो काही तिला सोडायला तयार नव्हता. बाहेर कुठे जाणार, खर्च कोण करणार? त्यापेक्षा तिच्या घरातच निवांतपणे तिचा देह भोगलेला चांगला, असे परमेश्वरचे मत होते. त्यामुळे तो तिच्या घरातच येत होता आणि तिच्याशी शरीर संबंध करत होता. सुनीताही त्याला नाही म्हणत नव्हते, कारण तिलाही शरीर सुखाची चटक लागली होती. तिच्या बेशिस्त वागण्यामुळे कमलाबाई आणि सुनीतामध्ये रोजच कुरबुर चालू असे. दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सुट्टीचा दिवस असल्यामुळे कमलाबाई काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या होत्या. सून सुनीता एकटीच घरी होती. कमलाबाई जाऊन बराच वेळ झालेला होता. रात्री उशिरापर्यंत त्या घरी आल्या नव्हत्या. रात्र संपून गेली होती. कमलाबाई नेमक्या कुठे गेल्या होत्या याचा शोध लागेना. त्या अचानक बेपत्ता झाल्या. कमलाबाई कुठेतरी गावी गेल्या असाव्या असा नातेवाईकाचा समज होता. ती परत येईल असे वाटले होते, परंतु 2 दिवस झाले तरी कमलाबाई घरी काही परत आली नव्हती. शेवटी कमलाबाईच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची माहिती दिनांक 13 जानेवारी रोजी हादगाव पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून हादगाव पोलिसांनी डायरी नोंद करून तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्याच दिवशी सायंकाळी अचानक कमलाबाईचा शोध लागला. काही अंतरावर असलेल्या वाळकी फाटा येथील दगडाच्या खदानीमध्ये एक मृतदेह पडल्याचे काही नागरिकांना दिसले. नागरिकांनी ही माहिती कळवताच हादगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संकेत दिघे व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तिथे तपास केला असता ती मयत म्हणजे बेपत्ता असलेली कमलाबाई असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अगदी बारकाईने घटनेचा पंचनामा केला. कमलाबाईचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना देण्यात आली. ही माहिती मिळाल्यानंतर सून सुनीता ही कमलाबाईजवळ येऊन जोरजोरात रडू लागली. दुसरीकडे पोलिसांचा तपास सुरू होता. कमलाबाईच्या गळ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा दिसत होत्या. पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कमलाबाईचा पीएम रिपोर्ट पोलिसांच्या हाती पडला. त्यामध्ये असे नमूद केलेले होते की कमलाबाईचा मृत्यू गळा आवळल्याने झालेला असावा. आता पोलीसही चक्रावून गेले. कमलाबाईला नेमके कोणी मारले आणि कशामुळे मारले हे उलगडणे आव्हानात्मक होते. हादगाव पोलिसांनी सर्वत्र कसून तपास केला असता संशयाची सुई सुनीता आणि परमेश्वर या दोघांच्यावर स्थिरावली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आणि पोलिसी भाषेमध्ये विचारणा केली.
त्या दोघांनी एक धक्कादायक प्रकरण उघड केले। सुनीता आणि परमेश्वर यांचे अनैतिक संबंध होते। त्याला कमलाबाईचा विरोध होता। दिनांक 10 जानेवारी रोजी कमलाबाई रात्री उशिरा घरी आल्या होत्या। त्यावेळी सून सुनीता आणि परमेश्वर यांनी अडसर ठरणाऱ्या कमलाबाईला कायमचे संपवण्याचा कट रचला होता। कमलाबाई झोपेत असताना सुनीता आणि परमेश्वर या दोघांनी मिळून कमलाबाईला मारहाण करून तिचा गळा आवळून खून केल्याचे तपासामध्ये सांगितले। एवढेच नाही तर कमलाबाईचा मृतदेह एका पोत्यात भरून 2 दिवस घरीच ठेवला। 2 दिवसांनी सून सुनीता आणि तिचा प्रियकर परमेश्वर, सुनीताचा भाऊ अन्य एक अशा सर्वांनी मिळून कमलाबाईचा मृतदेह खदानीमध्ये फेकून दिला। हादगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणपत सुदाम बर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सून सुनीता नागेश क्षीरसागर वय वर्षे 35, तिचा प्रियकर परमेश्वर किशन वानखेडे वय वर्षे 38 या गुन्ह्यामध्ये मदत करणारे अक्षय नारायण कदम, अमोल लोबाजी इटकरे अशा 4 संशयितांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 325/2026 कलम 302, 103, 351, 352 इतर कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल सुरकुटे, गायकवाड, पठाण, पाईकराव, पांचाळ, बोरले, पवार आदी सखोल पुढील तपास करत आहेत।